आता बघूयात निवडणुकांच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन आता पुढे ढकललं जाण्याची शक्यता। 8 डिसेंबर पासून होणारं अधिवेशन हे 10 दिवस पुढे जाण्याचाही अंदाज। अनौपचारिक चर्चेमध्ये बावनकुळेंची माहिती। आजपासून पुढील 5 दिवस राष्ट्रवादीच्या आढावा बैठका। सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत वरळी डोममध्ये बैठकांचं आयोजन। अजित पवार बैठकीसाठी दाखल, तर आज राष्ट्रवादीची मराठवाडा विभागाची आढावा बैठक। अजित पवार महायुतीमध्ये आले नसते तर 100 जागा मागितल्या असत्या आणि 100 जागा निवडूनही आणल्या असत्या। जळगावात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। आपण फक्त 80 जागा लढलो, 80 60 आमदार निवडून आले, 60 अजित पवार आले नसते ना, आपल्या एंट्री केली नसती, 40-50 जागा निवडून भेटल्या नसत्या, 100 झाली नसतं आपण 100। राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान। सिन्नरच्या सोमठाणे या गटातनं बंधू भारत कोकाटेंची भाजपकडे उमेदवारीची मागणी, तर कोकाटेंच्या कन्या सिमंतिनी कोकाटे सुद्धा इथूनच निवडणूक लढण्यास इच्छुक। बीड जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्यता कमी। राष्ट्रवादी आणि भाजप विरोधात निवडणूक लढवत असल्यामुळे युती करणं शक्य नाही। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भावना, लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार, नेत्यांचं पदाधिकाऱ्यांना आश्वासन। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढण्याची शक्यता। भाजपकडून हिंगोली आणि परभणीमध्ये स्वबळाची भाषा। निर्णय जिल्हा स्तरावर घेण्यात यावा, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा बैठकीत निर्णय। परभणी जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर लढणार। भाजप पूर्ण ताकदीनं निवडणुकीत उतरणार। मंत्री मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। रत्नाकर गुट्टेंकडून आधीच स्वबळावर लढणार असल्याची घोषणा। बोर्डीकरांची माहिती। जिल्ह्यामधलं भारतीय जनता पार्टी ही वर्षानुवर्ष गंगाखेडच्या कार्यकर्त्यांनी, गंगाखेडच्या मतदारांनी टिकून ठेवलेली आहे। अशा वेळी सगळ्यांची अपेक्षा आहे की स्वबळावर लढलं तरच आमची जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे, कारण की ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। तशा पद्धतीने आम्ही निवडणुका लढू। चिपळूण नगर परिषदेमधील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। हरकती आणि सूचनांनुसार शहरातील तब्बल 1301 मतदारांची नावं पुन्हा मूळ प्रभागामध्ये समाविष्ट। शहरातील एकूण 14 प्रभागांची पुनर्रचना। सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक। तडीपार गुंडांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची।